आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे सूर्या, आपण औषधं ठेवतो, हे असलं सामान नाही ठेवत। तुला ह्याच्यासाठी कुठल्या तरी मोठ्या चांगल्या मेडिकल मध्ये जावं लागेल बघ। अरे मोठ्या मेडिकल म्हणजे कुठनं घ्यावं लागेल? तुला पुण्याला जावं लागेल। पण एक करू शकतो, एक माझ्या ओळखीतला माणूस आहे, आपण नाही त्यालाच देऊ, ते सगळं घरपोच मटेरियल देते बघ। ती डायरेक्ट घरी डिलिव्हरी करते बघ। अरे मग बारीक केला काय? सूर्या, एवढं सगळं भारीतलं सामान वहिनीचं काय दवाखाना चालू करतो की काय? हे फक्त तुला, मला आणि ह्याला तिघांनाच माहिती, बाकी कुणाला सांगायचं नाही काय? तू जरा पण कळतं का म्हणे? होय, तू म्हणशील तसं। वहिनीला काय सरप्राईज द्यायचं ठरतो काय? सरप्राईज म्हणून तर तोंड बंद ठेवायला होतो ना दादा। मग तू काय? अरे होय की मग, आंघ कुठे ये तू? बरं ते सोड, इधर हे बघ, ही औषध दे मला। चल बर दे। कसा वाटला मसाज? वा 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 वा, आयुष्यपत काय भारी मसाज केलायस ग तू, एकच नंबर। अगं एवढा रिलॅक्स मला कधीच वाटलं नव्हतं। म्हणजे आलं ना मला काम? पण ह्याच्या व्यतिरिक्त तुला काहीच येत नाही? नाही येत, पण शिकेन की मी, पटकन शिकेन तुम्ही शिकवाल तर। हे बघ, मला काय एवढं शिकवायला वेळ नाहीये। आता तुम्हाला शिकवत बसणार की मी कस्टमर होणार? माझ्या इथे भरपूर कस्टमर येतात आणि हा व्यवसाय हा ब्युटी स्टँडर्ड वरती चालतो आणि तुमच्याकडे बघून तर वाटत नाही की कस्टमर येईल। हो ना, ही उभी राहील तर कोणाला इकडे तिकडे जायला जागा पण नाहीये आणि बाहेरचं कोण आलं तर काय होणार? मॅडम, तुम्ही ना ह्याच्यासाठी एक वेगळं पार्लरच खोला, त्यात ही मावेल। हिचा आणि ब्युटीचा काहीतरी संबंध आहे का? आलेलं गिऱ्हाईक हिला बघून पळून जाईल। ओ, तुम्ही मला आधीपासून ओळखता का? मग विना ओळखीच्या माणसाशी कसं बोलावं एवढी बी अक्कल दिली नाही का तुम्हाला देवाने? आणि मॅडम, राहिला विषय माझ्या दिसण्याचा, तर तुम्हाला काय करायचंय? हा, मुली इथं त्या सुंदर दिसाव्यात, त्यांना सजायचं असतं म्हणून येतात आणि ते मी करू शकते। त्यांना सुंदर कसं दाखवावं या दृष्टिकोनानं प्रयत्न करू शकते। मग जर मी काम चोख करू शकते तर मग या इतर गोष्टींवरती चर्चा का करताय तुम्ही? हे बघा मॅडम, हा ब्युटी बिझनेस आहे आणि कितीही नाही म्हटलं तर दिसायला तर खूप महत्व आहे। आणि तुम्ही नाहीये सुंदर, तुम्ही जा दुसरीकडे कुठेतरी ट्राय करा। ज्या लोकांना मनाचं सौंदर्य ओळखता येत नाही ना, ते दुसऱ्यांना काय सुंदर बनवलं? हा, तुम्ही काय, मलाच काम करायचं नाहीये इथं, कळलं? थँक्यू। धनु, अगं तुला 10 वेळा सांगितलं ना झोपायच्या आधी किचन मधली लाईट बंद करत जा म्हणून। बघ आता ती नाणी माझ्या नावानं ओरडायला लागली ते। हे काय, तू मला त्रास द्यायचा म्हणून ठरवलंयस काय? हे बघ, मी तुला आत्ता सांगतो, मी सारखं सारखं खाली नाही झोपणार। एकदा मी खाली झोपेन, एकदा तू झोप म्हण, आणि तू जर माझं नाही ऐकलंस ना तर मी तुला असं ओढून खाली झोपायला लावणार। धनु, धनु काय झालंय? म्हणजे तू लगेचच माझं ऐकलंस, लगेचच खाली झोपलीस? मला वाटलं तू ह्याच्यावरून माझ्याशी अर्धा एक तास तरी भांडशील, पण तू तर लगेचच खाली आलीस। धनु, सगळं ठीक आहे ना? धनु, काय विचारतोय मी? काय आहे? केलं ना मी तुम्ही म्हणलं तसं, मग आता काय अडचण आहे? अगं, पण मला वाटलं तू माझ्याशी भांडशील, पण असं नाही ना की तू माझी ही गोष्ट ऐकतेस म्हणून दुसरी मी एखादी तुझी गोष्ट ऐकावं म्हणून तू मला नंतर ब्लॅकमेल करशील? हे बघ, तुझा काही भरोसा नाही हा, सांगतो धनु। तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो? तुम्ही म्हणलं तसं केलं ना मी, नाही तुम्ही म्हणत असाल ना तर तुमच्या ह्या खोलीत झोपणार बी नाही मी। तसं मी माझ्यासाठी ही खोली काय आणि बाहेरची ओसरी काय, दोन्ही सारखेच आहेत। इथं जे विचार त्रास देणार आहेत तेच बाहेर जाऊन बी त्रास देणार, त्यामुळे काय फरक पडतो ना? मी इकडे झोपले का आणि बाहेर झोपले का, कायच फरक पडतो? जाते मी बाहेर। अगं धनु ऐक, अगं मला तसं नव्हतं म्हणायचं धनु। धनु
तिचं काय बी नसलंय. धनू ऐक ना धनू. वहिनी अगं पास की तू अशी माझी सेवा करतेस ना तर मला कसं तरी वाटते. एक तर सकाळपासून एवढी काळजी घेते आणि आता पाय पण चेपतेस. अगं तेजू, गरोदरपणाचं हीच दिस असते ती. आणि होत्या ती तुझं लाड तर घे की करून, त्यात काय चुकीचं आहे. आणि बघ तुला सांगू का, ह्या दिवसातच समध्यांकडनं सेवा करून घ्यायचा का नाही, घरवार बाईला हक्क असतोय. अगदी बरोबर बोलतेस छोटी आहे. तेजू काही बोलायचं नाही हा, मला करू ते जे करायचं आहे ते. तेजू काय झालं, परत त्रास होतोय का? नाही त्रास नाही. अगं हे बाळ मगाशी त्यांनी हालचाल केली ना, त्यानंतर काहीच हालचाल होत नाही, म्हणून जरा बघत होते. अगं तेजू, एवढा उतावळापणा बरा नाही. तू असं मिनिटाला सारखं तपसत राहिलीस तर कसं होयाचं सांग बरं. अगं आत्ता तर ही खरी सुरुवात आहे, आणि आत्ता तू वाट बघतेस बाळाच्या हालचालीची. पर एक येळ अशी येईल का नाही की तू म्हणशील बाय 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 बाय, किस्ता धिंगाणा घालते ती पोटातल्या पोटात. आणि मग त्यासनी शांत बसा म्हणून सांगायची येळ येईल तुझ्या, पर तरी बी शांत बसणार नाही ती. तुला सांगू का तेजू, एका बाईसाठी का नाही बाळणपण म्हणजे दुसरा जन्मच असतोय बघ. ह्या दिवसातला प्रत्येक क्षण हवा हवासा वाटतो. त्रास बी तेवढाच होतो, म्हणजे उलट्या होणं, एखादी गोष्ट मनातनं उतरणं, कधी कधी सारखं सारखं आदनमधनं पोटात दुखणं, ही समद त्रास होते ती. पर तरी बी ही समद त्रास हवं हवंसं वाटते ती. खरंच असं होतं? वय 9 महिने ह्यो समदा त्रास सहन केला की मग बाळ जन्माला येतं. आणि एकदा का आपण त्या बाळाला असं हातात घेतलं का नाही की झाल्याला समदा त्रास इसरायला होतं बघ. आणि मग काय परत परत आई होयाच्या इच्छा होत्या त्या, आणि परत परत त्या पोटातल्या बाळाच्या लाता हव्या हव्याशा वाटत्या त्या. एका बाईसाठी आपण स्वतः एक जीव जन्माला घालणं म्हणजे साधी गोष्ट नाही तेजू. ह्या टायमात आपल्याला किती बी मनस्ताप झाला, किती बी मानसिक त्रास झाला का नाही, तरी बी आपलं बाळ एकदा का ग्वाड हसलं की ते आज हसू बघूनच आपल्याला असं वाटतं आपल्याला किती बी त्रास झाला तरी बी ह्या उभ्या जगात आपल्या इतकं सुखी कोण बी नाही. त्या आईसाठी त्या बाळाचं पिपळाच्या पाना एवढं हात, ते असं जेव्हा आईच्या गालावरनं फिरत्या ती का नाही, तेव्हा असं वाटतं आपण बाईच्या जन्माला येऊन आपलं सार्थक झालं. मग तिथनं पुढं ती आई आपल्या लेकराच्या डोळ्यातच समद जग बघायला सुरुवात करते. आईसाठी आपलं लेकरू म्हणजे समद जग एका बाजूला आणि तिचं लेकरू एका बाजूला असतंय. छोटी आई, तुला हे सगळं कसं माहित ग? नाही म्हणजे तू कुठे अनुभवलंस हे?